नमस्कार, मी प्रसाद. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. बातम्या बघूयात विस्तारित स्वरूपात. वळूयात पहिल्या बातमीकडे. वाचाल तर वाचाल या संकल्पनेतून श्री समर्थ विद्यालयामध्ये शालेय पुस्तक प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनीला पालक तसेच विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. शहरातील प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री समर्थ विद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय पुस्तक प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. ही प्रदर्शनी दिनांक 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत चालणार असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपयोगी पुस्तक तसेच संदर्भ ग्रंथ, शब्दकोश, मासिक, विश्वकोश अशा अनेक प्रकारची सर्वच पुस्तकं या प्रदर्शनीमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यावेळी शाळेच्याच विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध विषयांवर तसेच विज्ञान विषयावर बनवलेली पुस्तकं या प्रदर्शनीचं खास वैशिष्ट्य आहे. या बाबतीत अधिक माहिती दिली आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधवी मंगरुळकर यांनी. श्री समर्थ विद्यालयात यावर्षी प्रथमच शालेय पुस्तक प्रदर्शनीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. ही प्रदर्शनी मुख्यत्वे करून फक्त आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी बघावी. ह्या पुस्तक प्रदर्शनीच्या आयोजनाचा प्रामाणिक हेतू हा आहे की ग्रंथालयामध्ये जी पुस्तकं आहेत त्या सर्व पुस्तकांना विद्यार्थ्यांना हाताळता यावं. ग्रंथ जागर या नावाने आम्ही प्रदर्शित करतो आहोत. ही प्रदर्शनी दिनांक 13 पासून दिनांक 18 पर्यंत सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत श्री समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आयोजित केलेली आहे. या पुस्तक प्रदर्शनीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या उपयोगाचं साहित्य आहे. बालसाहित्य आहे, संदर्भ ग्रंथ आहे, विश्वकोश आहेत. जी पुस्तकं विद्यार्थी कधी हाताळत नाहीत अशा प्रकारची ग्रंथालयातली सर्व पुस्तकं या ठिकाणी मुद्दाम ठेवलेली आहेत. मासिकं आहेत. त्यानंतर आवर्जून सांगण्यासारखं म्हणजे या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली भाषा विषयांची आणि विज्ञानाची हस्तलिखित आहेत. या ठिकाणी माननीय पंतप्रधानांना आम्ही 2014 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विद्यार्थ्यांनी पत्र लिहिली होती. या निवडक पत्रांचा 125 पत्रांचा संग्रह असलेलं हस्तलिखित या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घ्यावा असं आवर्जून आग्रहाचं सांगणं आहे. वळूयात पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. अमरावती जिल्हा तैलिक समितीतर्फे दिनांक 17 डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय तेली समाजाच्या उपवर मुला मुलींच्या परिचय महामेळाव्याचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे करण्यात आलं आहे. वतीने रविवार दिनांक 17ला एक वधूवर परिचय मेळाव्याचं मोठं विदर्भस्तरीय संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या संमेलनाला जवळजवळ 800 वधूवर आपला परिचय देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय श्री दत्तजी क्षीरसागर आमदार बीड तसेच श्री माजी खासदार सुरेशजी वाघमारे, श्री खासदार रामदासजी तडस तसेच आपले अमरावतीचे जगदीश भाऊ गुप्ता माजी मंत्री यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा आयोजित होणार आहे. सर्व बांधवांना मी विनंती करतो की सर्व अमरावती वासियांना मी आवाहन करतो की त्यांनी या वधूवर परिचय मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो. लोकांना वधू आणि वरांच्या माहिती घरपोच भेटण्यात यावी, कारण त्या दिवशी सदा मंगलम या पुस्तिकेचं विमोचन आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या विमोचनामुळे सगळ्यांना त्याच्या वधू आणि वरांची माहिती मिळते आणि त्यामुळे ते एकमेकांच्या संपर्कात राहून लग्न जोडण्यात त्यांचं मोठं सहकार्य या पुस्तकेद्वारे होत असतं. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मांडलिक यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्वच चायनीज ठेले तसेच ऑमलेट सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व कारणांमुळे या ठेल्यावर वाद होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात. याकरिता सर्वच चायनीज ठेले तसेच ऑमलेट सेंटरवर कारवाई करा असे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले. तसेच शहरात नुकत्याच झालेल्या अल्पवयीन मुलीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच कोचिंग क्लासेस संचालकांची लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी VCNला दिली. सद्य परिस्थितीमध्ये शहरामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्त, उपायुक्त, ACP, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, क्राईम ब्रँचचे अधिकारी, कर्मचारी असं सायंकाळच्या वेळेला राऊंड चालू आहे आपापल्या हद्दीमध्ये. बऱ्याच वेळेला अंधार पडला की बऱ्याच अँटी सोशल एलिमेंट रस्त्यावर येतात, आडोशीला येतात
अनैतिक कामं करत असतात, त्यातून छेडछाडीसारखे प्रकार होत असतात. काही पटांगणं असतील त्या ठिकाणी मद्यपान करणं, काही चौक असतील किंवा काही ठराविक स्पॉट असतील त्या ठिकाणी मुली महिला जास्त वावर आहे, अशा ठिकाणी काही मंडळी येऊन छेडछाडी करायचा प्रयत्न करत असतात. आणि विशेषतः काही हातगाड्या आहेत चायनीज आणि इतर, त्या रस्त्याच्या कडेला असतात आणि रस्त्याच्या कडेला परत त्यांनी 10-20 स्टूल ठेवतात, काही खुर्च्या ठेवतात आणि त्याच्यानंतर त्यांचे ग्राहक थेट रस्त्यावरच मोटरसायकली पार्क करतात तर रस्ता अडवतात. अशा बऱ्याचशा तक्रारी येतात. रात्री मग हे उशिरापर्यंत चालतात आणि 2 गट किंवा सामान्य काहीतरी आपसात काही चर्चा झाली तर कुठेतरी मारामारी करतात. असे प्रकार वरचेवर घडतात. त्याच्याविषयीसुद्धा त्यांनी आपला व्यवसाय करावा हातगाडीवाल्यांनी, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु 20, 30, 40 स्टूल घ्यायचे आणि त्यांना ग्राहकाला रस्त्याच्या कडेला बसायची व्यवस्था, रस्त्यावर बसायची व्यवस्था, त्यांनी मोठे उद्योगच रोडवर मांडलेले आहेत. त्याच्यातून सुद्धा काही वेळेला अनुचित प्रकार घडतात. कोणाकडे चाकू असतो, कोणीतरी बाहेरून मद्यपाणी घेऊन येतो आणि मग त्या ठिकाणी तो अंडाबुर्ची खाईल किंवा काहीतरी खाईल आणि कोणाची बिघडलं तिथे पटकन चाकू काढून मारामारी करू शकतो. तर या दृष्टिकोनातून आम्ही हे कडक धोरण थोडंसं स्वीकारलेलं आहे. कायाने हा धंदा करायचा, पण त्याच्या ठिकाणी त्यांनी आपलं फार मोठं रेस्टॉरंटच सुरू केलं आहे रोडवर, अशी परिस्थिती होता कामा नये. त्यांच्यावर पण आम्ही कडक कारवाई करत आहोत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजया सोमवंशी विजय झाले असून विजया सोमवंशी यांनी भाजपच्या दुर्गा चौबे यांचा 300 मतांनी पराभव केला. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असता सकाळपासूनच काँग्रेस पक्ष आघाडीवर दिसल्याचं चिन्ह दिसत होतं. नगराध्यक्ष पदासाठी 2 तर 17 वार्डांकरता एकूण 44 उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात होते. शहरात वाढतं अतिक्रमण रोज डोकेदुखी बनत चालली आहे. दरम्यान काल तहसील परिसरात एका युवतीला छेडल्या गेल्याची घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली. यावेळी अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मांडलिक यांनी शहरातील इतवरा बाजार, असोरिया पेट्रोल पंप, जमील कॉलनी या ठिकाणी भेटी दिल्या, तसेच त्या ठिकाणांची पाहणी देखील केली. यावेळी पोलीस आयुक्त यांच्या ताफ्याबरोबर 7 पोलीस कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा सुद्धा उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील हातगाड्यांना हटवण्यात आलं. शहरातील विवाहितेवर लैंगिक अत्याचार व तिला धमकी दिल्याप्रकरणी चांदूरबाजार नगरपालिकेचे पसार नगरसेवक गोपाल तिरमारेचा जामीन अर्ज अमरावती जिल्हा न्यायालयाने बुधवारी फेटाळला. पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी 4 नोव्हेंबर 2017 रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी नगरसेवक तिरमारे विरुद्ध गुन्हा दाखल केला. यावर तिरमारे यांनी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयात अटकपूर्व जामीन प्रकरणी अर्ज सादर केला. त्यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी आपले मत न्यायालयात सादर केले. सुनावणी दरम्यान तो न्यायालयात हजर नव्हता. या सर्व कारणामुळे यावर न्यायाधीश तिवारी यांनी बुधवारी तिरमारेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सुकुळी कंपोस्ट डेपो घनकचरा व्यवस्थापनाबाबत विदर्भ पर्यावरण परिषदेद्वारे मनपा आयुक्तांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ पर्यावरण परिषदेचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा संयोजक विद्या पवार यांच्याशी केलेली ही बातचीत. विदर्भ पर्यावरण परिषद अमरावती जिल्हा शाखा हनुमाननगर विकास समिती आणि प्रभाती सोसायटीच्या वतीने अमरावती सुकडी कंपोस्ट डेपो या संदर्भामध्ये जो महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात DPR तयार केला आहे, त्यात काही सूचना सुचवण्यासाठी आम्ही आलो. आणि नेमकं त्यात पहिली सूचना मागणी आमची अशी आहे की 3 ठिकाणी हा प्रोसेसिंग युनिट चालू होतं आहे आणि ते 3ही ठिकाणं म्हणजे अकोली, बडनेरा आणि आहे तो कंपोस्ट डेपो. अशा परिस्थितीमध्ये या भागातील नागरिकांची मागणी अशी आहे की शहरामध्ये जर 5 झोन आहे तर त्याचं प्रोसेसिंग युनिट हे 5 झोनमध्ये सुरू व्हावं. त्याचबरोबर शहरातून येणारं जे काही घाण आहे त्या घाणीला आणण्यासाठी लागणारा जो ट्रॅव्हलिंग खर्च आहे तो खर्चसुद्धा त्यामुळं कमी करता येईल आणि शहराचं आरोग्य चांगलं ठेवता येईल. अन्य अजून 5-6 मुद्दे आम्ही साहेबांसमोर ठेवलेले आहे. माननीय उपायुक्त देशमुख साहेब यांनी ते मुद्दे विचारात घेऊ आणि नक्कीच त्याच्यावर काहीतरी कारवाई करू असं म्हटलेलं आहे. असं जर झालं नाही तर अमरावती शहरातील या भागातील किमान 10 ते 15 लोक हे रोष निर्माण करण्यासाठी रस्त्यावर येतील. तेव्हा मनपा प्रशासनाने या संदर्भामध्ये नक्कीच विदर्भ पर्यावरण परिषदेच्या भूमिकेला समजून घ्यावं अशी मागणी आम्ही आज केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दस्तूरनगर जवळ काल रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिसांनी सुनील जयंतीलाल पोपट नामक व्यक्ती राहणार NIT कॉम्प्लेक्स नागपूर याला अटक केली। यावेळी त्याच्याकडे असलेला 6 किलो गांजा जप्त करण्यात आला। दरम्यान यावेळी त्यांच्या 2 साथीदारांना पळ काढण्यात यश मिळालं आहे। त्यातच दुसरीकडे हद्दीत सुद्धा नानिका शहा यांच्याकडून पोलिसांनी रात्री 1च्या सुमारास 700 ग्रॅम गांजा जप्त केला। या सर्व गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस करत आहेत। काल पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी फिरत असताना काही इन्फॉर्मेशन आमच्या पथकाला मिळाली आणि त्या पथकाने त्या पद्धतीनं गांजा जिथं मिळाला आहे त्या पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे। दरम्यान शहरात युवतीला छेडल्याची घटना फार घृणास्पद असून पोलीस आयुक्त साहेब महिलांवर होणाऱ्या छेडखाणीच्या घटनांसाठी काहीतरी करा अशा प्रकारचं एक निवेदन आज बजरंग दल अमरावती जिल्ह्यातर्फे पोलीस आयुक्त दत्तात्रय मांडलिक यांना देण्यात आलं। यावेळी बजरंग दलचे कार्यकर्ते तसेच महिला वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणात उपस्थित होते। पिछले 1-2 महीने से लड़कियों के साथ में या महिलाओं के साथ में जो ज्यादती चल रही है, जो अधार्मिक कार्य चल रहे हैं, उसके ऊपर हमारा पुलिस वालों से यही निवेदन है वो इन प्रकरणों पे अंकुश कैसे लगे ये उनकी सोचने की विषय है। मैं पुलिस वालों पे कोई ब्लेम नहीं लगाती, लेकिन जो चूहे बिल्ली का खेल पुलिस और क्राइम के लोग कर रहे हैं वो चूहे बिल्ली का खेल कब खत्म होने वाला, उसका टाइम मुझे चाहिए। ये जो क्रिमिनल का गेम जो चालू है कि आगे पुलिस की गाड़ी पीछे क्रिमिनल की गाड़ियाँ चलती हैं, वो गेम कब खत्म होने वाला। पुलिस वाले को बस उसका कोई जवाब नहीं है। वो बोलते मैं मेरी तरफ से कर रहा हूँ, क्या कर रहे हैं आप किसी और बड़ी दुर्घटना का इंतजार कर रहे हैं। ये दुर्घटनाएं जो हो चुकी हैं, आपके मन में ये है कि दुर्घटना जब बहुत बड़े स्वरूप में होंगी तब हम कुछ उसके लिए प्रिकॉशन लेंगे। यदि अभी प्रिकॉशन नहीं लिया तो अम्बा नगरी में कुछ भी खेल हो सकता, कुछ भी बिगड़ सकता। उसके लिए फिर किसी भी संगठन को पुलिस वालों ने दोष नहीं देना चाहिए। जब उस लड़की ने विरोध किया तो सब्जी वालों ने मिलकर उसको ही पीटा। वो लड़का जब सिटी कोतवाली में कंप्लेंट करने के लिए जाता, उसके बाद भी पुलिस ने आज तक क्या एक्शन लिया? कल से लेकर आज तक कोई भी एक्शन नहीं लिया गया। उसके एक्शन नहीं लेने की वजह से हमारा विश्व हिंदू परिषद, मातृशक्ति, बजरंग दल, हम सभी ने मिलकर CP साहब को निवेदन दिया है कि इस प्रकरण को बहुत जोर शोर से काबू में लाया जाए और हम इसका निषेध करते हैं। अम्बा नगरी में यदि महिलाओं के साथ अत्याचार यहीं नहीं रुकते हैं तो हमारा विश्व हिंदू परिषद, महिला शक्ति और बजरंग दल कुछ भी कदम उठाने के लिए स्वतंत्र है। फिर उसका ब्लेम हमारे संगठन पे नहीं लगाना चाहिए। वळूयात एका महत्त्वपूर्ण बातमीकडे। बँक खात्याला आधार कार्ड तसेच पॅन कार्ड क्रमांक लिंक करण्याची तारीख आता 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्च 2018 इतकी करण्यात आली आहे। ही माहिती केंद्र सरकारच्या एका अध्यादेशाद्वारे जाहीर करण्यात आली आहे। बँक खात्याला आधार कार्ड क्रमांक जोडण्याची मुदत 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्च 2018 इतकी करण्यात आली आहे। बँकांकडून आलेली माहिती आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं। आता नवीन नियमानुसार बँक खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांच्या आत अथवा 31 मार्च 2018 पर्यंत आधार, पॅन तसेच फॉर्म क्रमांक 60 ग्राहकांना देण्याचे बंधनकारक असल्याची माहिती एका अध्यादेशाद्वारे देण्यात आली। तर हे होतं आजचं बातमीपत्र। अधिक बातमी आणि ताज्या माहितीसाठी पाहत रहा VCN न्यूज। नमस्कार।